मंडळी, अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार आणि देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे सुद्धा एक नामवंत लेखक होते. 17 मार्च 1882 रोजी वयाची निव्वळ 31 वर्ष पूर्ण होऊन 32वं वर्ष चालू असताना पुणे येथे त्यांचं देहावसन झालं. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुकुंद कुलकर्णी यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या संपूर्ण कार्याचा घेतलेला हा आढावा ऐकूयात आज मराठी भाषेचे शिवाजी या त्यांच्या लेखातून. जातीभेदाने या राष्ट्राची फूट अतिशयीतच पडलेली आहे. 18 पगड जातीस 18 टोपकरांनी गुंडाळून टाकले आणि साऱ्यांच्या हाती सारखीच करवंटी दिली. पण लोक अजून जागे होत नाहीत, त्यांचे डोळे उघडत नाहीत. जातीभेदाचा भेद, त्यांच्या वेडगळपणाचा पीळ क्रमशः कमी कमी होत जाऊन साऱ्या जाती देशबंधुत्वाच्या थोरल्या नात्यात अंतर्भूत होऊन एकोपा निर्मितीतच साऱ्यांचे हित आहे. 14 मार्च 1882ला केसरीमधील देशोन्नती या अप्रतिम लेखातील हा उतारा आहे. दुर्दैवाने आजही तशीच परिस्थिती आहे. आधुनिक मराठी गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मराठी निबंधकार, लेखक, पत्रकार, देशभक्त होते. त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर हे देखील नामवंत लेखक होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील पूना कॉलेज आणि डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्ये झाले. 1871 साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी इतिहास, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिशास्त्र या विषयांचा तसंच इंग्रजी, संस्कृत आणि मराठी भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. BA होण्यापूर्वी विष्णुशास्त्री आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकाचे कामकाज पाहत असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्यावरील टीकेमुळे ते मासिक ब्रिटिशांनी इसवी सन 1875 बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एक हाती मजकूर असलेले निबंधमाला हे मासिक सुरू केले होते. त्याचा पहिला अंक 25 जानेवारी 1874 रोजी प्रसिद्ध झाला. हे मासिक 7 वर्ष अखंडपणे चाललं. महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यांनी 1872 ते 1877 दरम्यान पुण्यातील तर 1878-19 सालादरम्यान रत्नागिरी इथल्या शाळांमधून अध्यापनाचं काम केलं. 1874 साली चिपळूणकर यांनी निबंधमाला हे मासिक प्रकाशन आरंभलं. हयात असेपर्यंत म्हणजे सुमारे 8 वर्ष त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतून त्यांनी तत्कालीन ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध टीकात्मक लिखाण केलं. इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या आणि सामान्य जनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने त्यांनी काव्येतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. 1875 साली किताबखाना नावाचं पुस्तकांचं दुकान उघडलं. उमलत्या पिढीला राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने 1880 साली त्यांनी बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. 1881 सालच्या जानेवारीत त्यांनी केसरी हे मराठी आणि मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केलं. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्र पुढे चालवली. आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात चिपळूणकरांनी कालिदास, भवभूती, बाण, सुबंधू आणि दंडी या 5 संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. चित्रशाळा पुणे, किताबखाना पुणे, आर्यभूषण छापखाना, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय इत्यादी संस्था स्थापण्यात चिपळूणकरांनी पुढाकार घेतला. विनोद आणि महदआख्यायिका 1901 साली, 1891 साली संस्कृत कवी पंचक,
सॅम्युअल जॉन्सन यांच्या द हिस्ट्री ऑफ रासेल्स या पुस्तकाचा मराठी अनुवाद, बाणभट्टाच्या कादंबरी या संस्कृत पुस्तकाचा मराठी अनुवाद, एडवर्ड लेन यांच्या अरेबियन नाईट्सचे भाषांतर, त्यांनी लिहिलेले निबंधमाला या नावाखाली पुस्तक रूपाने 2 खंडात प्रकाशित झाले. चिपळूणकरांच्या प्रकाशित साहित्याचा हा थोडक्यात आढावा. देशाचे दारिद्र्य आणि संकट यांचे एकमेव मुख्य कारण ब्रिटिश राजवटच आहे हे ठासून सांगणारे विष्णुशास्त्री हे प्रथम राजकीय विचारवंत आहेत. ब्रिटिश राजवटीला राज्यघटनेचा वैधानिक आधार नाही. नोकरशहांच्या लहरीप्रमाणे तो चालतो. म्हणून ही राजवट दायित्वशून्य आणि नीतिशून्य आहे असे जळजळीत विचार ते मांडायचे. इंग्रजी भाषा बौद्धिक आणि राष्ट्रीय जागरूकतेचे महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच इंग्रजी भाषेला त्यांनी वाघिणीचे दूध म्हटले आहे. ती शक्ती मराठी भाषेला देण्याचा त्यांचा ध्यास आणि प्रयत्न होता. कोणत्याही राष्ट्राच्या उद्धारासाठी राष्ट्राभिमान हा गुण आवश्यक असतो. भारतातील आम्ही सर्व भारतीय हा राष्ट्राभिमान याचा अर्थ आहे. देशाच्या प्रचंड आकारमानामुळे भाषा, प्रांत, जात, पंथ यांनी समाजाच्या चिरफळ्या झाल्या आहेत, ज्यामुळे स्वदेशप्रेम आणि स्वदेशनिष्ठा लुप्त झाली आहे. ती जागृत करण्याचा विष्णुशास्त्र्यांचा प्रयत्न होता. अवघे 32 वर्ष आयुष्य लाभलेल्या या विचारशास्त्रांनी स्वधर्म आणि स्वदेशनिष्ठा यांच्या बळावर महाराष्ट्रात विचारक्रांती घडवली. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा लोकमान्य टिळकांसारखा शिष्य घडवला. शालापत्रक, निबंधमाला, काव्यइतिहास, संग्रह आदी मासिकांचे क्रमाने संपादन करणारे आणि मराठा आणि केसरी या दैनिकांचे एकाच वेळी संपादक पद भूषवणारे विष्णुशास्त्री मराठी पत्रकारितेतील पितामह होते. त्यांचे स्थान मराठी पत्रकारितेत आणि विचारवंतात शककर्त्यांसारखे आहे. या थोर देशभक्तास 17 मार्च या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित. तोपर्यंत हरिओम. सर्वं कृष्णार्पणमस्तु. धन्यवाद.